बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत, एनडीएची 202 जागांवर मुसंडी, भाजपा 90 तर जेडीयूची 84 जागांवर आघाडी. बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम, भाजपाची 89 जागांवर आघाडी, भाजपा ठरला सर्वात मोठा पक्ष. अभी एनडीएचे लोक म्हणजे जनतेचे सेवक, बिहारमधील विजयी जल्लोषाच्या संबोधनपर भाषणात मोदींचे उद्गार. आजची काँग्रेस म्हणजे एमएमसी अर्थात काँग्रेस मुस्लिम लीग माओवादी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप. बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर वेळ आल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल, भाजपचे महासचिव विनोद तावडेंचं सूचक विधान. बिहारमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा झटका, सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसला केवळ 6 जागा. राघोपूरमधून तेजस्वी यादव विजयी, भाजपच्या सतीश यादवांना हरवलं, 13,000हून अधिक मतांनी तेजस्वी यादव विजयी. बिहारमधील विजय हा ऐतिहासिक, 2010 मधील सर्व रेकॉर्ड तुटले, मुख्यमंत्री फडणवीसांची बिहारमधील बंपर विजयानंतर प्रतिक्रिया. बिहारमध्ये सत्ता स्थापनेसाठी एनडीएकडून हालचालींना वेग, भाजपचे सम्राट चौधरी नितीश कुमारांच्या भेटीला, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यासाठी गाठीभेटींचा सिलसिला सुरू. बिहार निकालावर संजय राऊतांचं ट्विट, जो आघाडी सत्तेवर येणार होती तिला 50च्या आत संपवलं, बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न, संजय राऊतांचं टीकास्त्र. बिहारच्या निकालावरून मुंबईच्या निकालाचं चित्र स्पष्ट होतंय, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची सूचक प्रतिक्रिया. बिहारमध्ये जंगल राज हरलं, विकास राज जिंकलं, बिहारमधील एनडीएच्या चप्परफाड विजयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला. महाराष्ट्रात झालेल्या चुकांची बिहारमध्ये पुनरावृत्ती, बिहार निकालावरून अंबादास दानवेंचा काँग्रेसवर निशाणा, काँग्रेसला जागा वाटपात मोठा वाटा पण निकालात पराभव, दानवेंचं टीकास्त्र. बिहारच्या झुंडशाहीला पुन्हा एकदा भाजपनं लगाम लावला, बिहारमधील भाजपच्या जोरदार कामगिरीवर नवनीत राणांचा राज्यातला टोला. बिहारमध्ये भाजपचा दमदार विजय, पप्पूच्या हरण्याची होते सेंचुरी पार, भाजपच्या बिहार विजयानंतर चित्रा वाघांचा विरोधकांना जोरदार टोला. बिहार निकालावर जेडीयूची पोस्ट, पुन्हा येतंय सुशासन सरकार, फक्त थोडी वाट पाहावी लागणार असल्याचं नमूद. बिहारमधील यशानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, ठिकठिकाणी जल्लोष, मिठाईची वाटप करत फटाक्यांची आतिषबाजी. सीएसएमटी स्टेशन परिसरात सापडली होती संशयास्पद बॅग, पेस्ट डेपोमध्ये संशयास्पद बॅग सापडल्यानं खळबळ, तपासानंतर बॅगेत केवळ कपडे असल्याचं समोर. नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, खासदार राजाभाऊ वाजेंचे काका हेमंत वाजेंचा भाजपमध्ये प्रवेश. मुंबईत उभाटा, ठाकरेंची शिवसेना भाजपमध्ये राडा, ताजलँड हॉटेल बाहेर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने. दिल्ली बॉम्बस्फोटातील दहशतवादी उमरचं घर उद्ध्वस्त, पुलवामामधील उमरच्या घरावर कारवाई, सुरक्षा दलाकडून इतरही संशयितांची घरं उद्ध्वस्त. नाशकात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश, नागरी वस्तीतील बिबट्याच्या हल्ल्यात 2 ते 3 नागरिक जखमी. घरमालकाच्या नातेवाईकांची भाडेकरूला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ करत पायावर नाक घासून मागायला लावली माफी, 3 जणांविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अपघातानंतर नवले ब्रिजची मुरलीधर मोहोळांकडून पाहणी, अपघातात 8 जणांचा झाला होता मृत्यू. बेपत्ता मुलीच्या तपासासाठी आईची आत्महत्या, नातेवाईकांनी मृतदेह नेला पोलीस ठाण्यात, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना. सातारा जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, कृष्णा आणि जयवंत शुगर्सकडून 3,500 रुपये ऊस दर जाहीर.